नमस्कार। कालच्या व्हिडिओनंतर बऱ्याच जणांनी आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। मन की बात हा उपक्रम नक्कीच चांगल्या प्रकारे करता येईल, ज्याद्वारे ज्ञानराजाच्या सर्व ठेवीदारांच्या मनातील व्यथा सरकारपर्यंत पोहोचल्या जातील आणि आपण हा उपक्रम करणार आहोत। परंतु काही जणांनी माझ्या नंबरला पावत्या, तुम्ही केलेल्या एफडीज अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स पाठवलेले आहे। कृपया करून हे डॉक्युमेंट्स पाठवू नका। तुमचे किती पैसे अडकले आहे यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा रस नाही। तरी तुम्ही आज काय अडचणीत आहे? काही लोकांनी मला फोन करून की त्यांचा एक मुलगा होता जो 25 वर्षाचा मतिमंद मुलगा होता, त्याच्या नावावर पैसे ठेवले होते आणि ते पूर्ण पैसे आज बुडालेले आहे। त्या मुलाचे पुढे काय होणार? काही मुलांचे लग्न मोडलेले आहेत। अक्षरशः अनेक महिला फोनवर रडतायत। अशा प्रकारच्या ज्या व्यथा असतील त्याच तुम्ही तुमच्या व्हिडिओद्वारे किंवा पत्राद्वारे कळवा, जेणेकरून सरकारला आजची तुमची परिस्थिती ही त्याची जाणीव होईल आणि सरकार किंवा पोलीस यंत्रणा लवकरात लवकर याचा आज सर्वजण यासाठी प्रयत्न करत आहे। कोणी आंदोलन करत आहे, कोणी रस्त्यावर उतरत आहे, तर कोणी वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देत आहे। सर्वजण त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे, परंतु पैसा हा काही ठराविक प्रक्रियेनंतरच आपल्याला मिळणार आहे। त्यासाठी सरकारच्या विविध यंत्रणा कार्यरत आहेत। त्यासाठी तुम्ही या प्रकारचे प्रश्न मला विचारू नका। सर्वजण इथे मानसिक पद्धतीने ग्रासलेले हालाकीचे दिवस काढत आहे। काही ठेवीदारांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना माहीत नसताना गुंतवणूक केलेली होती। काही जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत आणि अशी लोक डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांच्या डोक्यावर परिणाम देखील झालेला आहे। तरी आपल्याला सरकारला या माध्यमातून फक्त कल्पना करून द्यायची आहे की 4 लाख लोकांच्या व्यथा काय आहे। एक कुटुंब, सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि त्यांचा मुलगा, ह्या एका कुटुंबाने त्याच्या स्वतःचे आयुष्याचे सोने करून घेतले, परंतु 4 लाख लोकांचे कुटुंब त्यांनी रस्त्यावर आणलेले आहे। ही परिस्थिती आपल्याला सरकारला दाखवून द्यायची आहे। त्यासाठी आपला हा उपक्रम आहे। कृपया करून कोणीही या नंबरवर फोन करू नये किंवा कुठल्याही प्रकारे आता काय करायचं आहे हे प्रश्न विचारू नये। तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही व्हिडिओ बनवा किंवा तुमचे पत्र पाठवा, जेणेकरून तुमची आजची परिस्थिती तुम्हाला समोर लोकांसमोर किंवा सरकारसमोर ती निदर्शनास येईल। ज्यांना त्यांची परिस्थिती दाखवून द्यायची असेल त्यांनीच कृपया करून व्हिडिओ पाठवावेत। धन्यवाद।